तयारी वगैरे झालेली आहे, आता निघत आहे आम्ही. जाई येत्या बस नाही, आम्ही जाते पुढे. दादा भरायचं पेट्रोल. तर फ्रेंड्स आता आलो मंदिरात देवीच्या. तर गाईस फायनली पोहोचलो शेतामध्ये. त्या ठिकाणी आपल्याला हरण दिसलेले आहे शेतामध्ये. हे पहा या ठिकाणी हाती येऊन जाते ट्रॅक्टर. अरे नाही 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 नाही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज जाते आपण शेतामध्ये. जर पाणी व्यवस्थित असेल, जर जास्त नसेल पाणी, तर आपल्याला पेरणी करावं लागणार, कारण 2-3 दिवस झाले पाणी पडत आहे तिकडं. तर जाऊ शेत वगैरे बघू. तर आता सकाळचे वाजले 8:45. तर आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे. बस आता निघायचं आहे घरून. या ठिकाणी टिफिन वगैरे पॅक करायचं आहे. पोळ्या, लाल मिरचीची चटणी, पोळ्या वगैरे. ह्याच्यात काय घेतलं टिफिनमध्ये? वरण भात आणि आलू वांग्याची भाजी. इकडची विदर्भाची पद्धत आहे पोळ्या बांधून न्यायची. टिफिन आणि पोळ्या झालेला आहे पॅक. तर आता याला घ्यायचं आहे कॅरी बॅगमध्ये. हा टिफिन याच्यातच येऊन जाते काय, सेपरेट घ्यायचा? हां. तर गाईस आज तुम्हाला मी शेतामध्ये लाईव्ह दाखवते. तर गाईस पॅकिंग वगैरे झालेली आहे, सर्व सामान वगैरे घेतलं. तर ही बॅग तयार झालेली. याच्यामध्ये घेतलं विळा, दोरी, शर्ट, हे काही कागद वगैरे काही जाळायचं असलं तर, आणि याच्यामध्ये टिफिन आणि हा कागद खाली बसून जेवण्यासाठी. तर या ठिकाणी पाण्याची कॅन, त्याला फारी वगैरे लावून आहे, जेणेकरून पाणी थंड राहील वावरात पिण्यासाठी. तर काहीच तयारी वगैरे झालेली आहे, आता निघत आहे आम्ही. पप्पा लावते लॉक. बाईक पण रेडी आहे. तर याच बाईकवर जाते. तर काही आई येत्या बस नाही, आम्ही जाते पुढे, कारण याच्यावरती सामान वगैरे येणार आहे. तर गाईज आता भरायचं पेट्रोल पंपवर आलो आम्ही. तर गाईज आता भरायचं पेट्रोल वगैरे भरलं, आता निघत आहे आम्ही. तर गाईज इथून पास सातपुडा माउंटेन एकदम क्लिअर दिसत आहे. कंटिन्युअस लाईन आहे सातपुडा माउंटेनची. मुलं वगैरे आलेले शाळेत, कारण कालपासून शाळा चालू झालेली आहे. पेरणी वगैरे झालेली आहे पप्पा. ते पेरणी वगैरे झालेली आहे म्हटलं इकडची. बस आपल्या इकडचा भागच राहिला. सगळी पेरणी झालेली आहे, इकडची पण झाली आहे. तर फ्रेंड्स आता आलो मंदिरात देवीच्या. या ठिकाणी बसून आहे आई, पप्पा आणि मी. आणखी पेरणी बाकी आहे, तर दर्शनासाठी आलो होतो सध्या. आता तिथे थोडा वेळ थांबू, नंतर जाऊ शेतामध्ये. बघू आपण ओल वगैरे किती आहे, त्यानुसार आता पेरणी करायला लागेल. आता हा शेताचा रस्ता आहे, तर इथून जायचं आहे शेताकडे. समोर आहे पप्पा, मागे आई. तर खूप जास्त पाणी झालेलं आहे या ठिकाणी, पाहू शकता तुम्ही. तर आज पेरणी होईल की नाही गॅरंटी नाही आहे, पण आम्ही आलो पेरणीचं सर्व सामान वगैरे घेऊन सोबत. हे पाया ठिकाणी किती पाणी थांबून आहे. सगळ्या ठिकाणी सगळ्या शेताची हेच हालत आहे. एक वेळा कंटिन्यू पाणी चालू झालं की मग थांबत नाही ना. ते झाड कसं आहे पूर्ण वाढलेलं, याचे डांगा वगैरे तुटलेले आहे वरून. तर आता जातं शेताकडे. आता वाजले दुपारचे 12-12:30. नाश्ता वगैरे बाकी आहे, फक्त चहा घेऊन निघालो होतो आम्ही घरून. या ठिकाणी एवढं पाणी आलेलं आहे, सर्व पूर्ण नाल्यामध्ये पाणी आहे. आता क्रॉस करून जायचं आहे. शेताची नाली आहे ना, येस. तिथून जायचं ऑफ रोडिंग करत. तर मित्रांनो याची भाजी वगैरे केली जाते, तुम्हाला माहीतच असेल, जे विदर्भाचे या साईडचे इकडचे त्यांना. तर गाईस फायनली पोहोचलो शेतामध्ये. हे आहेत आई पप्पा इथं, आणि हे आहे आमचं शेत. पाहू शकता असं आहे आमचं शेत. अरे यार, पेरणी वगैरे बाकी आहे. पाणी जास्त ऊन असल्यामुळे आज गॅरंटीने पेरणी होणार आहे की नाही म्हणून, तर बघू आता. तर असं आहे आमचं शेत. फ्रेंड्स इथून पण माउंटेन रेंजेस दिसतात, तुम्हाला माउंटेन दाखवतो. हे बघा या ठिकाणी हे आमचं शेत, आणि इथून दिसते सातपुडा रेंजेस या ठिकाणी. तर आता जेवण वगैरे बाकी आहे आमचं, आम्ही जेवण वगैरे करतो आता. मस्त थंड आणि शांत वाटत आहे बिलकुल. ते त्या ठिकाणी तिकडे शेताची कामगिरी चालू आहे. जमलं तर आमचं पण पेरणं होऊन जाईल आजच. आहे ते पाय तिकडे ट्रॅक्टर चालू आहे, आपलं पण होऊन जाईल आज पेरणं.
टेन्शन कमी होतं. तर फ्रेंड्स आता करत आहे आम्ही जेवण शेतामध्ये. पाहू शकता एकदम नॅचरल पद्धतीने. या ठिकाणी जेवणामध्ये आहे वरण, आलू वांग्याची भाजी, पोळी, लाल मिरचीची चटणी, लोणचं वगैरे, कांदा. चला आता जेवण करतो. तर फ्रेंड्स या एन्व्हायरमेंटमध्ये हे असं जे जेवण आहे कुठंच भेटू शकत नाही. या जेवणाची चवच वेगळी असते अशा एन्व्हायरमेंटमध्ये. बाजूनं शेत इथं मस्त शेतामध्ये बसून जेवत आहे आम्ही. ट्रॅक्टर जर आलं पेरणी करायला तर आपलं जेवण राहून जाईल. पावसाळ्याचे दिवस आहे, डबा खराब होते. तिकडे चालू आहे पेरणी म्हणजे आपलं होऊनच जाते आज. तर गाईज आता मी झालेलो आहे रेडी. आता थोडा वेळ ट्रॅक्टर येत आहे. ट्रॅक्टर आल्यानंतर आपली पेरणी चालू होणार आहे. कारण त्यांचंच झालं पेरून. बस आता आपली बारी आहे पेरायची. जेवण वगैरे झालं. आता आई सामान वगैरे उचलत आहे. पप्पा या ठिकाणी डांगा कापूर राहिले बोरीचे छोट्या छोट्या जे मधात येतात ते. दाखव आई. एक कागद आहे ते बी झाकले. सोड सोड सोड. आडी पडली ना बाबू. बोट काढून घे ना. तर आता हे बॅग वगैरे जे आहे ते आपण झाडाला लोटून ठेवू जेणेकरून हे मधात नाही येणार. आहे द्रोण बरोबर ठेवतो आपण घरी घेऊन जाऊ. इथं कचरा नाही करायचा. जाताना सोबत घेऊन जाऊ. नागदेवताचं दर्शन होते मित्रांनो इथून. पाहू शकता तुम्ही. आई ते त्याच्यावर लक्ष ठेवतो. पप्पा शर्ट काढून तर खराब होऊन जाईन ते. आणि याच्या काड्या वगैरे पडून नाही पूर्ण शेतामध्ये ह्या पण उचलायच्या. कारण ह्या पेरणीच्या मधामधात येतात ज्याच्यामुळे पेरणीमध्ये अडचण येते. तर या सर्वात पहिले उचलून घ्यायच्या सर्व काड्या वगैरे. तर आता या बोरीचे आपल्याला डांगा वगैरे कट करायचे. ह्यावाला इकडच्या ह्या सर्व मधामधात येऊन. पप्पा हे जे मेन डांगांवरची हे तिथून वरूनच कट करा. कारण आपलं शेत तिथून चालू होते ना. तर याच्या मधात पेरणीच्या मधात येऊ शकते म्हणून तोडून घ्यायचं आहे. काळा वगैरे उचलत होतं तेव्हा मला एक गोष्ट दिसली. हे पाहू शकता या ठिकाणी. याला आमच्याकडे पैसा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगसाल. आणि जे ॲग्रीचे स्टुडंट आहे त्याने याचं नाव कमेंट करा. त्यांना राहते इन्सेक्ट वगैरे काय असते तर. काळा वगैरे जमा करू. तर गाईज मी एवढा काळा जमा केला. तिथून इथपर्यंत आलो होतो. तर एवढा जमा झाला. आता आणखी पुढे जायचं आहे तिथपर्यंत लास्टपर्यंत. त्या ठिकाणी आईने तिथून स्टार्ट केलं. मी इथून स्टार्ट केलं. सर्व काळा जमा केल्यानंतर आपल्याला इथं जमा करायचे आहे. या ठिकाणी अशा आई तिकडे जमा करत आहे. मी इथं करत आहे. हे बोरीचं झाड, हे लिंबाचं झाड. तर आता जाऊ आपलं तिथून परत स्टार्ट करू. आज पूर्ण ह्युमिड वातावरण आहे. गरमी वगैरे होतं. तर इथून स्टार्ट केलं होतं आपण. तर हे पेरणीच्या वेळेस मधामधात येतात काळ्या. त्या उचलून घ्यायच्या सर्व. आता पेरणी करताना खूप त्रास होतो याचा. छोट्या नाही, ज्या मोठ्या आहेत त्या उचलून घ्यायच्या सर्व. तर गाईज काळ्या जमा करतो तेव्हा मला एक गोष्ट दिसली. पाहू शकता लाल कलरचं एक इन्सेक्ट आहे. याचं नाव काय कमेंटमध्ये सांगताल. जे ॲग्री रिलेटेड स्टुडंट आहे त्यांना माहीतच असेल यांचं नाव. म्हणजे कोणी शेतकरी बंधू पाहत असेल त्यांना पण माहीत असेल काय. मला तर माहिती आहे. तुम्ही सांगसाल कमेंटमध्ये. एवढ्या मोठ्या काड्या जमा झाल्या इथल्या पूर्ण एरियामधल्या. आई उभी आहे तिथूनपासून तर त्या स्टार्टिंग पॉईंटपर्यंत. आणखी बऱ्याच राहिल्या वेचायच्या. तर आता वेचणं चालू आहे धीरे धीरे. आता वाजले 1:45. काय माहिती आता ट्रॅक्टर कधी येणार आहे. ट्रॅक्टर आल्यानंतर ताबडतोब पेरणी चालू करून द्यायची आहे. कारण एन्व्हायरमेंट क्लिअर आहे. पाणी वगैरे जर आलं तर पेरता नाही येणार आपल्याला. काय वाटते येते का पाणी. सांगता नाही फ्रेंड्स. संध्याकाळपर्यंत जर पाणी वगैरे जर आलं, जर आता 2 तासात 1-1.5 तासात तर पेरणे काही होणार नाही. जर ट्रॅक्टर लवकर आलं, पेरणं झालं, मग पाणी आलं चालतं, मग काही प्रॉब्लेम नाही. बस फक्त पेरणं झालं पाहिजे आज चांगलं व्यवस्थित. ट्रॅक्टर वगैरे काही आलेलं नाही आहे. तर बघू आता कधी येणार. तर सध्या तर काळ्याच उचलणं चालू आहे. 2 वाजले अजून पण ट्रॅक्टर नाही आलं. खूप वेळ झालं काळा वगैरे उचलत आहे. अजून ट्रॅक्टर वगैरे तर आलं नाही आहे. तर आता जाऊ पाणी वगैरे पिऊ. ताण लागत आहे. या साईडने ट्रॅक्टर नाही तर त्या साईडने तिकडून नाल्याचा एरिया असल्यामुळे तिकडून येऊ शकत नाही. जमलं तर इकडूनच येईल. बघू आता किती पाणी झालं तर माहीत नाही. तिकडे नाल्याला तिकडे गेलं तर नाला पण बघू आपण. तुम्हाला नाला पण दाखवतो. इथून येऊन जमलं ट्रॅक्टर. कारण आधी पण इकडून आलेलं होतं. या ठिकाणी ट्रॅक्टरची चाकं दिसत आहे आपल्याला. तर जमलं तर इकडूनच येणार ट्रॅक्टर. पण इथं पाणी असल्यामुळे काय माहीत आता येऊ शकते की नाही. तर पूर्णच पाणी आहे. इथेही पाणी आहे, तिथं आतमध्ये पाणी आहे. हा पूर्ण ओलावला भाग आहे. आमचं तरी थोडं कोरडं आहे तर इथं चालून जाईल. तर गाईज आता पाणी वगैरे तर पिलं. आता जाऊ आपलं परत ड्युटीवर. कारण ट्रॅक्टर तर अजून काही आलं नाही. आता वाजत आहे दुपारचे 2.
दुपारचे 2 वाजत आहे. 1:30 वाजता सांगितलं होतं पण अजून पण नाही आला. तर बघू आता कधी येतात ते ट्रॅक्टर. ते पप्पा तिकडं आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी पप्पा काळा वगैरे उचलत आहे. ते पप्पा तिकडं आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी पप्पा काळा वगैरे उचलत आहे. तर गाईस फायनली ट्रॅक्टर आलेला आहे. या ठिकाणी इथून दिसत आहे. इथून यावं लागेल त्याला, कारण हाच एक रस्ता आहे यासाठी इथं वरून. त्या साईडने येऊ राहिलं ते ट्रॅक्टर आहे ना. मला वाटलं इकडून येणार आहे का समोरून. त्याचं ट्रॅक्टर ते समोरून येऊ राहिलं. त्या ठिकाणी गाडी होती मध्येच म्हणून थांबूनच आहे. आता येत आहे. तर गाई त्या ठिकाणी आपल्याला हरण दिसलेल्या शेतामध्ये हे पहा. या ठिकाणी झुमच करू आलं. हरण एक काळवीट आहे. हरण आहे फ्रेंड्स, हे पाहू शकता. तर तुम्हाला जवळून दाखवतो फ्रेंड्स हरण. या ठिकाणी झाडामागे झूम केलं होतं. ते खूप दूर होती, 200-300 मीटर दूर होती. पण एवढी की क्लिअर नशी दिसली. पण 2 हरण होत्या. एक आधी समोरून दिसली होती, नंतर एक मागून रेड कलरची होती. त्या शेताच्या बाजूबाजून आली होती इथं आणि समोर गेली या ठिकाणी. तर गाईस त्या ठिकाणी आलेलं आहे ट्रॅक्टर शेतामध्ये. इथून वरती आलं. मला वाटलं मगाशी ते ट्रॅक्टर आहे का, पण ते नाही आहे. हे ट्रॅक्टर आहे रेड कलरचं. मित्रांनो हे ट्रॅक्टर आहे. आता हे येणार आहे इथून मदत. तर फ्रेंड्स जसं की तुम्ही पाहिला आता ट्रॅक्टर आलेला आहे. आता होणार आपली पेरणी चालू. फ्रेंड्स हे येतं ट्रॅक्टर इथून या ठिकाणी. तर आता इथून येणार आहे ट्रॅक्टर. आता हे टाकलं ना, आता येऊन जाईल मामा. त्याला ग्रिप बसते ना चांगली. आता येऊन जाईल ट्रॅक्टर. तर फ्रेंड्स या ठिकाणी ट्रॅक्टर येऊन येऊ शकत म्हणून या ठिकाणी टेम्पो वगैरे टाकायचे काळ्या वगैरे. आता येऊन जाते ट्रॅक्टर. अरे नाही मध्ये येत आहे. ते इथून येऊन होतं शकत बरोबर म्हणून काळ्या वगैरे टाकल्या खाली. आता येऊन जाते. जमलं. बरं झालं ते लाकड सापडले, नाही तर आलंही नसतं ट्रॅक्टर. तर फ्रेंड्स आता पेरणी स्टार्ट झालेली आहे. ते ट्रॅक्टर जातं तिकडे. जर आपण बैलगाडीने जर पेरलं असतं ना तर खूप जास्त वेळ लागला असता आणि त्याचे पैसे पण जास्त घेतात ते. तर ट्रॅक्टरची पेरणी एकदम व्यवस्थित आणि एकसारखी येते बिलकुल. तिथूनपासून तिथपर्यंत एवढं अंतर झालेलं आहे पार करून. स्टार्टिंगपासून तिथपर्यंत आणखी एवढा पार्ट राहायला कवर करायचा पूर्ण ते लास्टपर्यंत. तिथपर्यंत जायचं आहे. आता सध्या ट्रॅक्टर इथं अजून अर्ध पण नाही झालं पेरणं. तर गाईस पेरल्यानंतर या ठिकाणी पक्षी वगैरे फिरतात मागे. जमिनीमधून निघाले जे किडे राहतात ते खाण्यासाठी पक्षी मागे मागे फिरतात. आणि या ठिकाणी इकडे पोतळे वगैरे ठेवणे किती ठेवली, एक समोर ठेवली, कारण एक अंदाज आहे की इथून इथपर्यंत संपते. या ठिकाणी काळ्या वगैरे उचलत आहे. त्याला ट्रॅक्टर परत रिटर्न तिथून. मागे माउंटनचा व्ह्यू आणि समोर ट्रॅक्टर, एकदम बेस्ट व्ह्यू दिसते. एका ठिकाणी बसा बाप्पा सावलीत. वीज पडून या ठिकाणी झाडावर पाहू शकता आपण. या ठिकाणी पूर्ण काळा काळा झालेला आहे खोड. हेच ना बाप्पा समोरचा लिंबाचं झाड या ठिकाणी काळा काळा झालेला आहे. इथं या भागात बऱ्याच ठिकाणी वीज पडलेली आहे. हे आमचं शेत इकडे. अर्ध शेत झालं पेरून आणि अर्ध शेत बाकी आहे इकडचं. तर फ्रेंड्स आता पूर्ण शेत पेरून झालेलं आहे. आता त्या ठिकाणी ट्रॅक्टर गेला लास्टपर्यंत. बस त्याला लास्टचा पार्ट झाला की होऊन जाते पूर्ण. इथूनपासून स्टार्ट केलं होतं तर आता तिथे गेलं लास्टपर्यंत. 2 तास लागले कंप्लीट. आबाळ पण गरजत आहे. पाणी येऊ शकते आज पेरणं झाल्यानंतर. तर फ्रेंड्स आता शेत वगैरे झालं पूर्ण पेरून. लास्ट पार्ट चालू आहे सध्या पेरणं. तर आता जाऊ. बस आता फक्त पाणी आलं पाहिजे याच्यावरती, जेणेकरून पेरणी सक्सेसफुल होऊन जाईल. आता जाऊ आपण तिकडच्या टोकावरती, कारण तिकडे ट्रॅक्टर वगैरे चालू आहे सध्या. त्या ठिकाणी इथे झाडाच्या मागे सामान वगैरे ठेवलं होतं, पाण्याची बॉटल वगैरे. तर तिथून पेरणं चालू केलं होतं आपण तिथं लास्टपर्यंत.
आता ते मामाचे ते पेरत आहे शेवटचा वय. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग खूप मोठा बनणार आहे. घरून निघालो तेव्हापासून तर आतापर्यंत इथं खूप मोठा ब्लॉग बनला असेल. तसं पहा तुम्ही एका पार्टमध्येच बनवायचा ट्राय करतो, जर नाही बनला तर 2 पार्टमध्ये ठेवावं लागेल. गॅप पडून आहे. इथली चांगली माती सर्व वाहून गेली नाल्यामध्ये. या ठिकाणी भरती वगैरे टाकावं लागेल आपल्याला. पूर्ण माती इथून दरवर्षी हाच प्रॉब्लेम आहे. इथं गॅप पडून जाते. इथं गोटे वगैरे भरावं लागेल चांगल्या प्रकारे, जेणेकरून हे फुटणार नाही पुढे. तर आता हा लास्ट पार्ट चालू आहे इथं पेरण्याचा. 2-3 दिवस नॉनस्टॉप पाणी पडल्यामुळे नाला पूर्ण भरून आहे, म्हणूनच ट्रॅक्टर इकडून येऊ नाही शकलं. ते पाहू शकतो इथं माझ्या मागे किती पाणी भरून आहे पूर्ण शेतामध्ये, नाल्यामध्ये. इथं पूर्ण नाला भरून आहे पाण्याने. फ्रेंड्स तुम्हाला नाल्यात इथून एक व्ह्यू दाखवतो वरून की नाल्यामध्ये किती पाणी आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो इथून पूर्ण नाल्याचा भाग आहे. पूर्ण नाल्याचा भाग आहे. पाणी आल्यामुळे पूर्ण या ठिकाणी पाणी वगैरे भरलेलं आहे. पूर्ण पाण्याने भरलेलं आहे इथे. तर आज थोडं कोरडं वाटत होतं शेत आणि ऊन वगैरे पण पडलं होतं, म्हणून आम्ही पेरणी करून घेतली. म्हणजे आता काही टेन्शन नाही राहिलं पेरणीचं. आता बस याच्यावर फक्त एक पाणी पाहिजे. पाणी तर आता झाली कंप्लीट पेरणी करून. हा शेवटचा वय होता जो की कंप्लीट झाला आता. तर आता जायचं आहे घरी, कारण पाण्याचं वातावरण झालेलं आहे. पाणी वगैरे जर आलं तर हे पूर्ण इथं एरिया ओला होऊन देईन आणि आम्हाला घरी पण जाता नाही येणार, कारण बाईक आणलेली आहे. पूर्ण पाण्याचं वातावरण तयार झालेलं आहे. हे पूर्ण साईड एवढी इकडची. आपल्या इकडे तर पाणी चालू असं जमलं तर फ्रेंड्स आता निघत आहे आम्ही घरी जाण्यासाठी. पेरणी वगैरे झाली. आता आम्ही तर निघालो, आई येत्या मागून, कारण तिघायला येत नाही तिथून. तर फ्रेंड्स आता आलो होतो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. ते पाहू शकता इथलं मंदिर किती मस्त आहे. गजानन महाराजचं खेरडा रोडवरचं मंदिर आहे हे. सोबत आहे पप्पा. या ठिकाणी पाण्याची सोय वगैरे आहे, पाण्याची सोय सुविधा वगैरे या ठिकाणी. त्यानंतर मस्त मंदिर बांधून आहे. तर फ्रेंड्स आता निघत आहे घरी जाण्यासाठी. चलो. तर फ्रेंड्स आता आलो घरी आणि शेतामधून जांभूळ आणले होते, तर जांभूळ खात आहे. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगसाल. आज शेताची पेरणी वगैरे केली होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर त्याच्या मागेच फ्रेंड दुसरी एक हरण आली, हे पाहू शकता भाई. ही छोटी हरण आहे, समोरची मोठी हरण आहे.